भाजपच्या तिकिटावर अधिकृतपणे नरेंद्र तांबोळी निवडून आलेत, काय सांगाल? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये आज एक छत्रपतींचा मावळा नरेंद्र भाऊ तांबोळी मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे। खरं तर जुन्नर तालुका भाजपाच्या वतीने मी नंदूभाऊचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं तर महेशदादा असतील, प्रदीपदादा असतील यांचं मनापासून कौतुक करतो। नंतरच्या काळात थोडे प्रॉब्लेम झाल्यानंतर खरं तर या दोन्ही नेत्यांनी आम्हाला प्रचंड मोठी ताकद दिली आणि त्यानंतर आज हे आपल्याला वातावरण पाहायला मिळाले। खरं तर आम्हाला 8 जागा मिळाल्या, तर ओरिजिनल 4च जागा होत्या आणि या 4 जागेमध्ये आज आमचे 2 उमेदवार अनिल भाऊ आणि नंदू भाऊ आणि आमच्या 4 मतांनी आमच्या जोशी मॅडम पडल्या। खरं तर हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। पुढील काळात चांगलं असं नियोजन करून ह्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येईल असं या 5 वर्षात काम करू। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार होते खूप कमी मतं मिळाली आतापर्यंत, काय सांगाल? काय नगराध्यक्षपदाचे तुमचे उमेदवार कमी मतं मिळालेली आहेत खूप, कारण नाही, खरं तर एक 2-3 दिवसात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमची म्हणजे भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती झाली होती। नंतरच्या काळात थोडं डिस्प्यूट झाल्यामुळं खरं तर लास्टच्या टायमात त्यांना निवडणुकीला सामोरे जायला लागलं। पण इथून पुढच्या काळात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते मिळून व्यवस्थित नियोजन करू आणि पुढच्या नगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल असेल असं सांगतो।